आळेफाटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस. 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे 8169 48 68 39. तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा. अतुल शेठ नमस्कार. नमस्ते. आता तुम्ही सुरुवातीला प्रचारात दिसत नव्हते, अलीकडे प्रचारात दिसताय, काय प्रकार आहे? असं काहीच नाही अण्णा, आम्ही पहिल्यापासून प्रचारात आहे. आमचे नेते आणि तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके असतील, आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि RPI या चारही पक्षांची आघाडी झाली. खरं तर सुरुवातीपासूनचा इतिहास तुम्हाला सांगायचा झाला तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री, मी काल बोललो, खरं तर ज्यांनी आपल्या पुणे जिल्ह्याचं पालकत्व घेतलं होतं, पालकमंत्री असताना जे पालकमंत्री असतात त्याहीपेक्षा मनातून पालकत्व ज्यांनी आपल्या पुणे जिल्ह्याचं घेतलं होतं आणि ज्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस परिवारच नाही तर विरोधक देखील रडले, असे आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं जे राष्ट्रवादी परिवार असेल सर्वांना दुःखाचा डोंगर कोसळला. यामध्ये आमचे 2-3 दिवस गेले आणि आमच्या नेत्यांनी जी आघाडी केली, अगोदर आघाडी होणार नाही होणार, उमेदवार कोण होणार याच्यावर चर्चा चालू होते. त्यामुळं आम्ही काही प्रचारात सक्रिय नव्हतो. सक्रिय म्हणजे प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही घड्याळाचा प्रचार करतच होतो. आमचा कोणी उमेदवार घड्याळाचा उमेदवार हा आम्ही लोकांपर्यंत सांगतच होतो. पण काय झालं मधल्या काळामध्ये आत्ताचे जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घड्याळाचे नोर लढत आहेत, शेळकेताई असतील, तर हे उमेदवार तुतारीचा प्रचार करत होते. हे तुतारीवर होते, तुतारीचा आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मी युवकचा अध्यक्ष आहे अजितदादांचा, त्यामुळं आम्ही काही त्यांचा प्रचार करणं म्हणजे आम्ही करू शकत नव्हतो. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा दोन्ही पक्षांची युती झाली, ते देखील घड्याळावर लढत आहेत, तर त्यानंतर आम्ही सर्वजण राष्ट्रवादी टीम सक्रिय झालेलो आहोत प्रचारामध्ये. मग आता तुम्ही सक्रिय झालात प्रचारात, परंतु तुमच्याकडून प्रामाणिकपणाने काम केलं जाणार नाही. अतुल शेठचा गट जो आहे, अतुल शेठ बेनकेंचा गट शेळकेंना म्हणजे प्रामाणिकपणाने काम करणार नाही असा एक आरोप केला जातो. याबाबत तुम्ही काय सांगाल? नाही, हे असे आरोप चुकीचे आहेत, कारण की आमची ती शिकवणच नाही आहे. आमचे नेते अजितदादा पवार असतील, स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब असतील आणि अतुल शेठ बेनके साहेब यांच्या तालमीत आम्ही तयार झालेलो आहे. यांची आम्हाला शिकवण आहे, ज्याचं पण करा काम प्रामाणिकपणे करा, आणि आमच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं आता त्यात काही दुसऱ्या पक्षाचं काम करणं किंवा प्रामाणिकपणे काम न करणं हा कुठंच त्याचा भाग नाही राहिला. हा थोडासा आमच्यात समन्वयाचा अभाव होता, पण आम्ही ते सर्व आता बाजूला ठेवले, कारण की आता शेवटी ते त्यांच्या पक्षाचं काम करत होते, आम्ही राष्ट्रवादीचं काम करत होतो. मागच्या विधानसभेला ते आमच्या विरुद्ध काम करत होते आणि आम्ही अतुल शेठचं काम करत होतो. त्यामुळं थोडंसं असं 2 गट तयार झाले होते आपल्या वेल्हा राजुरी गटामध्ये. पण आता ती परिस्थिती नाही आहे. वरून आमदार साहेबांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत सर्व कार्यकर्त्यांना की घड्याळ हा उमेदवार आणि आता अजितदादा हेच आपले उमेदवार म्हणून काम करायचं. त्यामुळं सर्व कार्यकर्ते आता एकजुटीने प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचं काम करत आहेत, त्यात काही शंका घेण्याचं कारण नाही. आणि हा बेल्हा राजुरी गट हा राष्ट्रवादीचाच आहे पहिल्यापासून, त्यामुळे काय त्यात शंका घेण्यासारखं काही कारण नाही आहे. आपल्याकडं अलीकडे प्रचाराचं नियोजन बदललं आहे, त्या प्रचाराच्या नियोजनात कसं राहतं? काय झालं आहे अण्णा, म्हणजे आता ही इलेक्शन फक्त सुरू होती प्रक्रिया, म्हणून ती पुढं न्यायची आहे. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, तुम्हाला आता मगाशी बोललो मी, अजितदादांच्या जाण्यानं हे दुःख किंवा ही पोकळी भरून येण्यासारखीच नाही. कोणाकडे पाहून आपण काम करायचं? जो नेता असं अर्ध्या रात्री जरी कोणतेही संकट डोक्यात आलं किंवा आपल्या विकास कामं असतील काही आठवलं तरी आठवायचं का दादा आपल्या मागे, आज दादाच नाही आहे. तर ते दादा गेल्यामुळं एवढी हानी आपल्या महाराष्ट्र राज्याची सर्वात जास्त आपल्या पुणे जिल्ह्याची झाली आणि ही निवडणूक नेमकी ऐन टप्प्यात आली होती आणि दादा देखील तुम्ही पाहिलं दादांचा अपघात झाला. या निवडणुकीच्या प्रचारासाठीच बारामतीत जात होते, 4 सभा होत्या दादांच्या आणि दादांचा ज्यावेळेस अपघात झाला तुम्ही पण पाहिलं की त्या ठिकाणी कागदांचा ढीग पडला होता सर्वात जास्त. दादांचं कामाचं जी काही कागदं होती ती कागदं तिथंच होती. हो, अजितदादांची ओळखच आहे, 2च ओळख आहेत अजितदादांच्या, एकतर कामाचा माणूस आणि वेळ पाळणारा माणूस. पण दादांनी सर्वांची वेळ चुकवली आणि आम्हाला सर्वांना पोरकं करून दादा गेले.
आता हे आम्हाला काही रंगतच राहिली नाही त्या निवडणुकीमध्ये. पण आता ज्यावेळेस आम्ही बारामतीला गेलो होतो अंत्यविधीसाठी, आमदार साहेबांना आम्ही गेलो होतो अतुल शेट आणि आम्ही, तर आम्ही आमच्या डोळ्यांनी परिस्थिती पाहिली. अतुल शेट 3 दिवस तिथं होते. म्हणजे आम्ही अंत्यविधी उरकून रिटर्न आलो, रात्री झोपलो, पहाटे परत अतुल शेटला काय झालं, मला फोन केला शेटनी की आपल्याला बारामतीला जायचं. 3 वाजता शेटचा फोन आला. आम्ही उठलो, आवरलं आणि सावडण्याच्या कार्यक्रमासाठी गेलो. तर तिथं रस्त्याने जाताना पण आमची चर्चा झाली. अतुल शेट म्हणले की मला कशातच रस राहिला नाही, दादा गेले तर आता मी करायचं काय, म्हटले मला हे राजकारणच नको वाटतंय. आमच्या सर्वांच्या चर्चा झाल्या. तिथं गेल्यानंतर आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई असतील, रोहितदादा असतील, पार्थदादा असतील, जयदादा असतील, सुनेत्रा वहिनी असतील, सर्वांना अतुल शेट भेटले. आणि म्हणजे आम्ही डोळ्याने पाहिलं की अतुल शेटनी पण त्यांना सांगितलं की आता आम्ही काय राजकारण करणार नाही किंवा मला त्याच्यात रसच राहिला नाही. पण त्यांनी जे अतुल शेटला सांगितलं की ही जी परिस्थिती आत्ता आहे, ह्या अशा अवघड परिस्थितीतून लढायला अजितदादांनी आपल्याला शिकवलेलं आहे. अशा परिस्थितीत जर दादा असते तर दादांनी असं कोणालाच वारेवर सोडलं नसतं. हे उमेदवार अजितदादांनी उभे केलेले आहेत. तुम्हाला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. हे उमेदवार अजितदादांनी जिल्हा परिषदचं जे अजितदादाचं स्वप्न आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर अतुल शेट आले. अतुल शेटची सुद्धा मानसिकता नव्हती, आमची कोणाचीच मानसिकता नव्हती. मग आम्ही ठरवलं की आता प्रचार करताना कोणताही गाजावाजा करायचा नाही, स्पीकर लावायचा नाही, काहीच नाही. एकदम शांततेमध्ये आम्ही प्रचार करत आहोत आणि तो प्रचार आम्ही लोकांपर्यंत आमचं निशाणी पोचवत आहोत. परंतु अजितदादांचं निधन झालं. निधन झाल्याच्या नंतर विद्यमान आमदार जे आहेत शरददादा सोनवणे हे बारामतीला सगळ्यांच्या आधी पोहोचले आणि नंतर मग अतुल शेट पोहोचले असं आरोप केला जातो. आता प्रचारात मुद्दा येतोय, यावर काय सांगाल? नाही, असं काही नाही आहे. कोण कधी पोहोचलं, समजा मला कुठं जायचं आहे आणि मी जर जाण्याच्या मनस्थितीत असेल मी लवकर जाईल ना. आम्ही पाहिलं आहे अतुल शेटला जेव्हा निरोप आला दादांचा असं झालं. मी तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये दाखवतो. अतुल शेट तर ऑनलाईन होते. मी सकाळी ती न्यूज पाहिली ना, तोपर्यंत फक्त अपघाताची न्यूज होती. मी अतुल शेटला पाठवली आणि अतुल शेटला फोन केला. त्यांनी फोन रिसिव्ह नाही केला. त्यांची हे चालू होती, मीटिंग चालू होती, सावरगाव गटात त्यांचा दौरा चालू होता. त्यानंतर अरुण पारखेंनी अतुल शेटला सांगितलं की असं झालं. अतुल शेट तिथंच म्हणजे चक्कर येऊन पडले. नंतर शेटला बंगल्यावर आणलं. आम्ही इथून सर्व कार्यकर्ते बंगल्यावर गेलो. शेटला काही सुचतच नव्हतं. म्हणजे बळच काकूंनी आतमध्ये नेलं, जरा त्यांना धीर दिला आणि त्यानंतर ते इथून निघाले. म्हणजे माणसाची मनस्थिती पाहिजे ना. आता तिथं जाऊन त्यांना थोडं कोणाला दाखवायचं होतं. अतुल शेट्टी तर कुठं जाऊन तिथं फोटो नाही काढले. जाऊन काय म्हणजे दाखवण्यापेक्षा अतुल शेटला जाणं गरजेचं किंवा त्यांची मनस्थिती नव्हती जाण्याची. हे आरोप करतात ते चुकीचे आरोप आहे. असं म्हणजे लवकर जाणं नंतर जाणं याच्याशी काय नाही. तर पवार कुटुंबाशी अतुल शेटचं आणि पवार कुटुंबाचं काय नाते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. कारण की ज्या दिवशी आम्ही सावडाच्या दिवशी गेलो होतो, आम्ही तिथंच उभे होतो सर्वजण. बॅरिगेटच्या आतमध्ये पवार कुटुंब सोडून एकसुद्धा माणूस तुम्हाला दिसणार नाही. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं की पारदादांनी अतुल शेटला आवाज देऊन वरती बोलून घेतलं. आम्ही 5-6 जण होतो तालुक्यातून. आम्ही गेलो होतो तर अतुल शेटला बोलून घेतलं सावडण्यासाठी. म्हणजे त्याच्यातून आम्हाला कळलं की पवार कुटुंबाच्या आणि अतुल शेट्टी किती घट्ट नातं आहे. तिथं काही विद्यमान आमदारसुद्धा 4 ते 5 हजार लोक होती, पण त्यांनी फक्त अतुल बेनकेंनाच बोलवलं. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. तुम्ही पाहता ते व्हिडिओ पण बघा. तिथं पवार कुटुंब सोडून आणि बेनके सोडून कोणच नाही आहे वरती. आता जुन्नर तालुक्यातल्या 8 गटांमध्ये राष्ट्रवादीचं कसं पारडं राहिलं, काय सांगाल? कसं आहे वातावरण? जुन्नर तालुक्यामध्ये यांना राष्ट्रवादीला मानणारा आणि राष्ट्रवादीचाच विचाराचा मतदार खूप जास्त आहे. कारण की जुन्नर तालुक्यात जी विकास कामं झाली असतील, पूर्वीपासून आदरणीय पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या माध्यमातून जी धरणं झाली, पाण्याचे प्रश्न लोकांचे सुटले, हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच सुटलेले. फक्त मागच्या इलेक्शनला काय झालं की 2 जागी पक्ष झाले. जे कोणाला नको होतं तर ते वरच्या पातळीवर काय झालं असेल आम्हाला काही माहीत नाही, आम्ही तेवढे मोठे कार्यकर्ते नाही. पण जे पक्ष 2 जागेवर झाले त्याचा फायदा विरोधकांना भेटला. कारण की राष्ट्रवादीचीच मतं 2 जागी झाली. ह्या दोन्ही मताचे तुम्ही जर एकत्रीकरण केलं तर 1 लाखाच्या वरती मतदार जात आहे. आणि आता ते दोन्ही पक्ष एकत्र झालेले आहेत. कारण की अजितदादा आणि पवारसाहेब यांचं चाललंच होतं राष्ट्रवादी एकत्र करायचं. आता ते वरच्या पातळीचं आम्हाला काही एवढं माहीत नाही, पण कोल्हे साहेब असतील, अतुल शेट असतील, यांनी बसून ठरवलं की आपण घड्याळ चिन्हावर लढायचं आहे. आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाली. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली त्यांची शिवसेना असेल, RP असेल, हे देखील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. त्यामुळं आता ताकद नक्कीच जास्त आहेत. आणि 8च्या 8 जागा म्हणजे आम्हाला वाटत नाही की कोणत्या जागेवर आम्हाला धोका. तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार साहेब यांचा ज्या दिवशी अपघात झाला 28 तारखेला, 27 तारखेला अतुल शेट दुपारी वरच्या मावळातल्या गटामध्ये प्रचारात असताना दादांचा त्यांना कॉल आला होता. तिथं थोडंसं नेटवर्क कमी असल्यानंतर संध्याकाळी परत इकडनं दादांना कॉल केला अतुल शेटने. तर त्यावेळेस दादांनी अतुल शेटला हे सांगितलं की परवा मी तुमच्या तालुक्यात येतो आहे
तुम्हाला 2-3 तास मी देतो, तुम्हाला काय 1-2 सभा घ्यायची असतील तर घ्या. अतुल शेटने त्यांना सांगितलं की दादा आत्ता नको, आम्हाला 1 तारखेला द्या. आणि 1 तारखेला आपल्या राजुरीमध्ये अजितदादांची सभा होणार होती आणि एक तिकडच्या भागामध्ये, असे लोकेशन फायनल नव्हतं झाले, पण राजुरीमध्ये घ्यायचं आमचं चाललं होतं आणि एक तिकडच्या भागामध्ये, अशा 2 सभा 1 तारखेला 1 ते 5 हा 4 तासाचा वेळ अजितदादांनी आपल्या जुन्नर तालुक्यासाठी दिला होता. परंतु आता दादांचं असं अपघाती जाणं झाल्यामुळे आम्ही आता सभा तर कुठंच ठेवलेल्या नाही आहेत, स्पीकर पण कुठं नाही आणि एकदम शांततेत प्रचार करत आहोत. बेल्ले राजुरी गटात आपल्याला कसं मतदानाचं लीड कसं राहील? चांगलं राहील अण्णा. हा जिल्हा परिषद गट ऑलरेडी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. ह्या गटामध्ये पूर्वी स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ असतील आपल्या बेल्ल्याचे सुपुत्र, यांनी नेतृत्व केलेले गटाचं. त्यानंतर स्नेहलताई शेळकेंनी केलेले, पांडुरंगजी पवार साहेबांनी केलेले आणि यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या गटात झालेली आहेत. आणि स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळांना मानणारा सर्व शिवसैनिक आज राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या गटामध्ये आहे. आता स्नेहलताईंनी स्वतः या ठिकाणी काम केलेले आहेत. तर पवारसाहेब ज्यावेळेस होते ते काम केले, खूप कामं इथं झालेली आहेत आणि सर्वात जास्त कामं अतुल शेठ आमदार असताना देखील खूप कामं या गटामध्ये झालेली आहेत. त्यामुळं काय असं वाटत नाही निवडणुकीमध्ये की कारण की अतिशय चांगलं वातावरण आहे. तुम्ही विकासाचा गाडा कसा नेणार किंवा अतुल शेठच्या वतीने तुम्ही मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता? मी मतदारांना संदेश हा देऊ इच्छितो की आजपर्यंत राष्ट्रवादीने जी विकास कामं केलेली आहेत, म्हणजे राष्ट्रवादीने म्हणण्यापेक्षा आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून मी पाहिले. अतुल शेठ जेव्हा आमदार होते, अजितदादा पालकमंत्री असताना अतुल शेठनी कागद दिला आहे आणि दादांनी कोणत्या कागदावर एवढा निधी नाही तुला एवढंच भेटेल असं कधीच बोलले नाहीत. कारण की जेवढे निधीची मागणी आपण केली तेवढा निधी अजितदादांनी दिला आहे. या तालुक्यासाठीच नाही तर सर्वत्र अजितदादांनी कुणालाच काही कमी केलेलं नाही आहे. आणि मला नाही वाटत की जनता देखील राष्ट्रवादीला काही कमी करेल. कारण की विकास कामांची तुम्ही जर यादी पाहिली तर प्रत्येक छोट्या छोट्या गावांमध्ये कोटीमध्ये कामं राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे काही अडचण वाटत नाही आणि विकास कामं ही चालणारी प्रक्रिया आहे. आत्ता 2 दिवसापूर्वी सुनेत्राबाईंनी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आता पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील त्यांच्याकडेच राहील. राहिल्यानंतर ती देखील कामं चालूच राहतील, काही अडचण येणार नाही कामांना.